नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या पेजवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. हा व्हिडिओ बनवण्याचा एकच मुद्दा आहे की गाव कोंडी, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर येथील ही 2300 केशर आंब्याची बाग आहे. बागेचं वय आहे 5 वर्ष. आणि आज या ठिकाणी बघितलं तर माननीय श्री घोडके साहेबांच्या या बागेमध्ये आज आपण व्हिजिटला आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला बॅगिंग करायचं आहे. तर बॅगिंग करण्याच्या पूर्वी आपल्याला उत्कृष्ट, उत्तम आणि निरोगी फळ आपल्याला बागेमध्ये चांगली जोपायची असल्यास आपल्याला त्याला बॅगिंग करणं गरजेचं आहे. तर आपल्याला बॅगिंग करण्यापूर्वी ह्या बागेला काय करायचं, तर या ठिकाणी तुम्ही जर सेटिंग बघितलं तर ॲव्हरेज सेटिंग हे 80 ते 100 ग्रॅमच्या पुढं लेवल धरले आणि एका झाडाला कमीत कमी 200 ते 250 फळं आहेत. सेटिंग चांगल्या प्रकारे आहे, पण फळांमध्ये जास्त फळं असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला विरळणी करायची. तर इथं जर तुम्ही बघितलं तर फळं या ठिकाणी ज्या वाळलेल्या सुकलेल्या ज्या मोहराच्या ज्या काड्या आहेत त्या आपल्या या ठिकाणी फळांना घासायला लागलेल्या आहेत. आणि या ठिकाणी फळांची सेटिंग जास्त असल्यामुळे आपल्याला हे फळ हे थिनिंग करायचं आहे. तर आपल्या टीमच्या मार्फत आपण वेळोवेळी शेतकऱ्यांच्या बागेमध्ये थिनिंगसाठी टीम देतो, पण या ठिकाणी काय होते, प्रत्येक ठिकाणी आपली टीम पोहोचू शकत नाही. तर या ठिकाणी बघा 5 ते 6 फळं आहेत. तर या ठिकाणी आपल्याला 1 किंवा 2 फळं या ठिकाणी ठेवायचे आहेत. तर थिनिंग केल्यानंतर बरेच शेतकऱ्यांचे प्रश्न आहे की काही लोकांच्या बागेमध्ये सेटिंग झालेलं नाही, काही व्यवस्थापनाच्या अभावी, काही क्लायमेट असेल, काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं मार्गदर्शन असेल. तर मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी सुंदर असं सेटिंग झालेलं आहे. आणि या ठिकाणी आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे की थिनिंग कसं करायचं. विशाल भाई, या ठिकाणी फळांची संख्या जसं पाठीमागं दाखवलं त्या पद्धतीने आपल्याला मोजकी 2 फळं किंवा 3 फळं ठेवायचे आहेत. आणि जी छोटी फळं आहेत, साईज जी 100 ग्रॅमच्या आतमधली फळं आहेत ती पूर्ण काढायची आहेत या इथल्या लेवलमध्ये. तर दाखवा तुम्ही कशा प्रकारच्या आपल्याला फळाची स्वच्छता करायची. तर या ठिकाणी दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी सद्यस्थिती बागेमध्ये अशा प्रकारची सेटिंग आहे. आणि हा एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये आंबा हार्वेस्टिंगला येईल. तर विशालबाया, व्यापाऱ्यांसाठी सगळ्यात मोठी सुवर्ण संधी आहे की मार्केटमध्ये ह्या लेवलची अशा कंडिशनची बाग कुठेही नाही आहे. तर तुमचा मोबाईल नंबर सांगा, जेणेकरून व्यापारी मला न संपर्क साधता डायरेक्ट तुमच्यापर्यंत येतील आणि चांगल्या प्रकारे तुमचं आणि त्यांचं संभाषण होईल. आल्यानंतर मला तुम्ही कॉल करतायस, तर तुमचा मोबाईल नंबर सांगा. 96 65 56 39 99. 96 65 56 39 99. तर हा मोबाईल नंबर फक्त व्यापाऱ्यांसाठी आहे. शेतकऱ्यांनी आलतू फालतू प्रश्न विचारायसाठी आता वेळ गेलेली आहे, कारण की बागेचं व्यवस्थापनाला आपण पाठीमागच्या 6 महिन्यापासून आबदतोय. हे सेटिंग कसं केलं, काय केलं, किती केलं हे विचारण्यासाठी शेतकऱ्यांनी त्या नंबरवरती कॉल करू नये. आणि ज्यावेळेस गरज असेल त्यावेळेस कॉल करा. हा नंबर फक्त व्यापाऱ्यांसाठी आहे. साहेब, किती फळ आहेत झाडाला? हो, इकडे बघा, किती फळ आहेत झाडाला? झाडाला 100-200 फळ आहे. 200 फळ आहेत. आपल्याला त्याच्यामधून विरळणी करून फळांची क्वांटिटी घटवायची आहे. मनोज सर, काय असेल साईज आता ॲव्हरेज? 100. विशाल भाई, आपल्या या बागेचं मोहर निघल्यापासून पाण्याचं नियोजन काय होतं? मोहर निघाल्यापासून मोहर निघाल्यावर 1 दिवसाड 40 मिनिट सोडत होतो. हा, परत जसं सेटिंग होईल तसं पाणी वाढत आता 100 ग्रॅमचा आंबा झालाय. 100 ग्रॅमचा आंबा झालाय तर 1 दिवसाड 3 तास पाणी देतोय मी. बर. आता बरेच मार्केटमध्ये काही MSC असतील, काही BSc ॲग्रीवाले असतील, किंवा बरेच मार्केटमध्ये अचानक तयार झालेले तज्ज्ञ आहेत, खत औषध विक्रेते असतील, तर ते म्हणतात की आंब्याला मोहर निघल्यापासून ते हार्वेस्टिंग होईपर्यंत किंवा 100 ग्राम 200 ग्रामची साईज होईपर्यंत पाणीच लागत नाही. नाही, हे अत्यंत चुकीचं आहे. हा, आंब्याला पाणी नाही दिलं तर आंबा सेटिंग कसं होणार? हा. आणि त्यांचे व्हिडिओ पण बघितल्यानंतर एका झाडाला 2 किंवा 4च फळं दिसतात 100 ग्रामची. आणि त्यावेळेला व्हिडिओ बनवायचा मुद्दा एकच आहे की पाण्याचं नियोजन कसं असावं. एक तुम्ही शेतकरी म्हणून थोडंसं आपल्या प्रेक्षक मित्रांना सांगा की तुम्ही आठवड्यातून किती पाणी देता किंवा 1 दिवसाड किती देता? सध्या आता 3 तास पाणी देतोय. हा, जेव्हा मोहर निघालतो त्या टायमाला 1 दिवसाड 20 मिनिट 40. हा. आता आपण एकच झाड दाखवत नाही सेटिंगचं. तर इकडे जर आला तुम्ही तर इकडे या, तर इथं सुद्धा बघा तुम्ही तेवढ्याच प्रकारचं आपल्याला बागेमध्ये सेटिंग झालेलं आहे की तेवढ्याच एका झाडावरती मोहर निघलाय किंवा सेटिंग झालंय किंवा तो व्हिडिओ बनवतोय असं नाहीये. तर चांगल्या पाण्याचं व्यवस्थापन अत्यंत गरजेचं आहे, कारण की आंब्याची शेती ही 80% पाणी व्यवस्थापनावर आहेत. तर बरेच शास्त्रज्ञ असतील, तज्ज्ञ असतील, त्या कोकणातली प्रॅक्टिस आपल्याकडे फॉलो करतात आणि ती कोकणातल्या क्लायमेटचं किंवा कोकणातल्या वातावरणाचं आपल्या प्रॅक्टिसमध्ये कुठलाही काही फरक नाही आहे. तर शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक मार्गदर्शकाचा अभ्यास असेल किंवा इतर शेतकऱ्यांचा अभ्यास असेलच त्या विषयावरच पाणी व्यवस्थापनाचं काम करावं. अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा.
सांगितल्या पद्धतीनं आपल्याला बॅगिंग करायची, त्यामुळं थिनिंग कशी करायची आज विशाल भैयाच्या बागेमध्ये त्यांचे असलेले सहकारी मित्र पप्पू भैया आज तुम्हाला दाखवतात की फळांची विरळणी करायची आहे आणि जी काडी वाळलेली आहे, सुकलेली आहे, खराब झालेली आहे, ती काडी या ठिकाणी ते फळ या ठिकाणी काढून आपल्याला फळांमध्ये एक्सपोर्ट आणि उत्तम दर्जाचं फळ या ठिकाणी तयार करायचं आहे. तर फळांची सेटिंग जरी तुम्ही बघितली तर एका झाडाला कमीत कमी 150 ते 250 फळं आहेत. या ठिकाणी आपल्याला त्याची फळांची संख्या घटवून उत्तम आणि एक्सपोर्ट क्वालिटीचा माल आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करायचा. जर सगळीची सगळी जर फळं आपण ठेवली तर ती साईज देणार नाही आणि मार्केटमध्ये लवकर चालू होणार नाही. मार्गाला लागलेलं होतं. असू द्या का आता होत असतं.